त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सलामी जोडी बैदरच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहू शकाल विनय गीते आणि त्याच्या सोबतीला जितेश गीते. पहा, ज्यावेळी तुम्ही 12 खेळाडू पाठवता आमच्या कॉम्बॉक्स मध्ये एक्झॅक्टली या सर्वांना एक विनंती करतोय, जर एखाद्या खेळाडूला जर इजा झाली तर तुम्हाला रिप्लेस मध्ये 12 खेळाडूच मिळेल. त्यामुळे मी विनंती करतो की थोडीशी मर्यादा सुद्धा वयाची पाळा तुम्ही, की जेणेकरून रिप्लेस खेळाडू तुम्हाला मात्र जरूर त्याचा काही फायदा होऊ शकेल. लहान मुलं प्लीज पाठवू नका आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिलं षटक घेऊन सुदर्शन काठोळे कॅप्टन. समोर आहे विनय. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यॉर्कर आणि फलंदाजाची अक्षरशः भंबेरी उडवली होती. बॅटची कट लागली असं वाटतंय. विकेट किपरनं प्रयत्न चांगला केला प्रशांत विशे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. डॉट बॉलनं झाली आहे सुरुवात या षटकाला आणि या मॅचला. होस्ट वर्सेस गेस्ट अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश वाफाळे संघाचं हे नेत्रदीपक आयोजन आहे. विलोभनीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तोच संघ आता फिल्डिंग करतोय. कट करण्याचा प्रयत्न होता हा बॅकफुटला जात असताना मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाही. डॉट बॉल येतो येते. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता करत असताना सुदर्शन काठोळे चांगली सुरुवात केली. सुदर्शन काठोळे, प्रशांत विशे, विपुल, अंकुश जाधव, सतीश काठोळे, जबरदस्त संघ आहे, सारंग आहे. ऑन साईडला टर्न करायचा होता. भरपूर जास्त स्ट्रगल सुरू आहे विनयचं. विनय एक चांगला क्लासिक फलंदाज आहे, परंतु आतापर्यंत 3 चेंडू त्याने खेळलेत आणि एकही धाव त्याला जोडता आलेली नाही. याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आपण पाहत आहोत सुदर्शन काठोलेच्या वतीनं. कारण याच खेळपट्टीवरती सातत्याने सराव करतायत आणि आज होम ग्राउंड आहे, स्वतःची स्पर्धा आहे आणि जरूर त्यांच्या चाहत्यांचा सुद्धा थोडासा प्रेशर असेल अजय सर नाहीये. कारण पूर्ण सीझनचा विचार केला तर मात्र थोडासा संघ बाकला आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली सुरुवातीची अपेक्षा जरूर त्यांच्या सहकार्याने असेल. अपेक्षा भरपूर आहेत. हा थोडासा दूर ठेवलेला खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्समध्ये. फिल्डर येईपर्यंत आता एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पहिली धाव फलकावर चौथ्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. विनयनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय, संघाचा अकाउंट ओपन झालंय. संत सुरुवात आहे. गोलंदाजी कौतुकास्पद सुदर्शन काठोळेच्या माध्यमातून अचूकता दाखवत असताना या पहिल्या ओव्हरमध्ये सुदर्शन. पुढचा बॉल जितेशसाठी. हा बॉल यावेळेला बॅटच्या आतली कड लागली आहे. विकेट किपरला बॉल अडवता आला नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉलवर आला तोपर्यंत मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या जोरावर फलंदाज जितेशनं देखील आपला अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. थोडासा दूरवरून हा फटका केल्याचा जितेशने प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र बॅटची कडा लागली आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या पाठीमागे निघून गेला. संत गतीने सुरुवात पाहतोय आपण या ठिकाणी जयदुर्गा चिंबीपाडा संघाची. हो, पुन्हा कड केला चेंडू गॅपमधून चाललाय. तडम्यांचा क्षेत्रशः चेंडूचा फाटला करतोय. आउटफील्ड फास्ट परतो जरूर ते मात्र आपल्या पायानं मात्र चेंडू स्टॉप केला आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी विनय गीतेनं पूर्ण केल्या आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा इथे मात्र जोडण्यामध्ये यश आलं टीम जयदुर्गा चिंबीपाडा संघाला. म्हणजे एक सफल षटकाची समाप्ती सुदर्शन काटोलेकडून पाहिली आहे आपण. निश्चितच असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 5-5 षटकांचे सामने आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक षटक हे महत्त्वाचं असतं. विकेट मिळालेली नाही, परंतु तरी देखील खूपच चांगली गोलंदाजी. फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत आणि अशीच गोलंदाजी जर सर्व गोलंदाजांनी केली तर फार कमी धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र तसंच घडेल असं देखील नाहीये. फलंदाज जरूर पलटवार करण्याचा प्रयत्न करतील, ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर चांगली गोलंदाजी झालेली आहे आणि त्याच्यामुळेच फलंदाजांना कुठेतरी जास्त हात उघडण्याची संधी मिळाली नाही. परंतु शेवटच्या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळाला होता विनयच्या बॅटमधून. 2 धावा त्याला मिळाल्या. एकूण धावसंख्या विनयची 3. एका धावेवर खेळतोय जितेश आणि संघाची धावसंख्या बिनबाद 4. जयदुर्गा स्पोर्ट चिंबीपाडा. जरूर आजचा शेड्यूल मी तुमच्याबरोबर पोहोचवतोय. पहिला सामना जरूर इथे मात्र संपन्न झाला. हा दुसरा सामना सुरू आहे जयदुर्गा चिंबीपाडा विपक्ष जय गणेश वाफाळे. तदनंतर पुढील सामना असेल वेताळ स्पोर्ट दलेपाडा विपक्ष श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली. त्याच्यानंतर जयहरमन वावुळी संघ तुम्हाला पाहायला मिळेल अल्पती ब संघाच्या विरोधात. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल शिवशक्ती कोशिंबी विपक्ष कृष्णा 11 वारलीपाडा आणि आज अल्पते पडगे हे संघ सुद्धा तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळू शकेल. तर जी वेळ तुम्हाला दिलेली आहे आयोजकांनी त्या वेळेच्या आधी तुम्हाला 20 मिनिटं या ठिकाणी पोहोचायचं आहे.
चला पुढील सामन्याच्या टॉससाठी सज्ज राहायचं आहे. वेताल स्पोर्ट्स दळेपाडा टीमचे कॅप्टन आणि श्री मीनाक्षी कांदळी टीमचे कॅप्टन. आडव्या बॅटनं समोर उडवलाय बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय सतीश काठोळे. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. चांगली कॅचिंग अगदी पाठमोऱ्या होत असताना मात्र सतीशने चेंडूवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आणि या पहिल्याच चेंडूवरती रोशनला इथे मात्र सफलता मिळाली. आज विपुल सांबरेवरती सर्वांच्या नजरा आहेत. चॉकलेट बॉय आहे आणि त्याच्याकडून भरपूर काही अपेक्षा असतील आणि फलंदाज बाद झाला या ठिकाणी मिस्टर जितेश. थोडासा चाचपडत होता जितेचा विचार केला तर, परंतु या ठिकाणी फक्त एका धाब्याचं योगदान देऊन तो मात्र माघारी परतला. थोडासा बॅक ऑफ लेंथ बॉल होता आणि मला असं वाटतं की मिड विकेटकडे खेळण्याचा त्याचा कल होता, परंतु बॉल समोर गेला. टायमिंग चुकलं होतं आणि एक अप्रतिम असा झेल सतीश काठोळेनं टिपलाय. धक्का क्रमांक 1. जयदुर्गा स्पोर्ट चिंबीपाडा संघाला टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतायत, परंतु आतापर्यंत हवी तशी कामगिरी झालेली नाही. नवीन बॅटर मैदानात सौरभ येतोय. आदेश थांबून राहिलाय कारण 5-5 षटकांच्या लढती आहेत. आपण बऱ्याचदा बघितलंय की 3-3, 4-4 षटकांचे सामने असतात तेव्हा आदेश सलामीला देखील येत असतो, परंतु 5-5 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये खेळायला मिळत आहेत. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. सर्वच्या सर्व सामने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5-5 षटकांचेच झालेले आहेत. आणि हो, जर तुमची जर चांगली साथ जर मिळाली तर सेमी फायनल्स फायनल्स एक्झॅक्टली 6 षटकांची सुद्धा होऊ शकतात आणि हा प्रयत्न आहे आमच्या आयोजकांचा. गोलंदाज रोशन पहिल्याच बॉलवर त्यांनी यश मिळवलंय. चांगली सुरुवात केली आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड लेंथवर ठेवलेला बॉल होता. आडव्या बॅटनं तटवलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पवन येईल बॉलवर, दुरून पोहोचतोय. गॅपमध्ये होता बॉल आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. 2 धावा कंप्लीट. पवन एक अतिशय सर्वोत्तम असा क्षेत्ररक्षक आहे वाफाळी अ संघाचा. हो, निश्चितपणे आपण नेहमीच पाहतो की या डीप मध्ये जेव्हा जेव्हा पवन फिल्डिंग करतो त्यावेळी मात्र कधी कधी आपण उडता पवन सुद्धा पाहिलेला आहे जय, आणि अनेक कटिंग जेल सुद्धा त्याने सोपं केलेले आहेत. निश्चितच अनेक अविस्मरणीय झेल टिपलेत. ओहो, काय बॉल होता, काय वेग पाहायला मिळाला आणि काय बाउन्स होता या बॉलमध्ये. हुक करण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. येतोय डॉट बॉल. जबरदस्त कामगिरी अगदी सुदर्शनच्या पावलावरती पाऊल ठेवणार रोशन सुद्धा मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये चांगली कामगिरी करतोय. आता आपण 3 लिगल चेंडू त्याने टाकलेले आहेत. फक्त 2च धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता त्याने प्राप्त केली. ओ बाटची कडा, चेंडू हवेत. विपुल सांबरे चेंडूच्या खाली. जरूर त्यांना मात्र फडकेतील त्यांचे सर्वोत्कृष्ट जे त्यांचे प्रिय मित्र आहेत त्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत, परंतु 5 शुभेच्छा येतात त्याने झेल पकडलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा एकदा बाउन्स चांगला पाहायला मिळाला. काढायचं होतं इनफिल्डच्या वरून बॅट्समनला, परंतु टायमिंग चुकलं आणि विपुलसाठी हा सोपा झेल होता. विपुलने कुठलीही चूक केली नाही. नाजूक अवस्था पाहायला मिळते सामन्याच्या सुरुवातीला जयदुर्गा चिंबीपाडा संघाची. धावसंख्या फक्त 6, 2 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे, परंतु पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग अजिबात पाहायला मिळालेली नाही. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर आलाय केतन. जरूर चिंबीपाड्याचा बाहुबली केतन बांगरे आहे. अनेकदा आपण पाहतो की याच्या बॅटमधून मोठमोठे फटके निघत असतात, पण तो आज ती परिस्थिती तर पाहिली तर की हो पहा, पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला फटका चांगला सजवला. डीप स्क्वेअर कडे कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू चाला सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा पवन चेंडूला मात्र त्या स्टॉप करतो आणि एकेर 2 धाबा पहिल्या चेंडूवरती केतन बांगरेनं तिथे मात्र पूर्ण केल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8 धावा. खूप चांगला फटका होता. आत्मविश्वास वाढेल या फटक्यानंतर. पहिल्याच बॉलवर असा फटका जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा निश्चितच तुमच्याकडून अपेक्षा देखील वाढलेल्या असतात. टायमिंग चांगलं होतं. लेंथ लवकर पिक करत असताना थोडा क्रीजमध्ये डीप जाऊन खेळला होता. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय केतनने. परंतु पुढचा बॉल भन्नाट वेग. या षटकातील सर्वात वेगवान बॉल होता, परंतु दिशा भरकटली गेली आहे. उजव्याष्टीच्या अतिरिक्त बाहेर, त्याच्यामुळे वाईट घोषित करतायत पंच. परंतु वेग बघा, गोलंदाजाची शरीरयष्टी जर बघितली आपण तर असं वाटणार नाही की जास्त वेगाने चेंडू तो टाकत असेल, परंतु भन्नाट वेग आहे गोलंदाज रोशनकडे. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 9. हो, निश्चितपणे काल सुद्धा आपण पाहिले की एकविरा बांधण्या संघाच्या अजयने पहा पूर्णपणे शॉर्ट रनअपच्या माध्यमातून चेंडूच्या हाताला गेले, परंतु वेग जास्त त्याने प्राप्त केला होता या विकेटवरती. इथे मात्र पहा ही लाईन चांगली आहे
आणि फलंदाज केतनला मात्र त्या ठिकाणी बीट केलाय. आणि या विकेट किपरचं कार्य पहा, प्रशांत विषय आहे त्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जबरदस्त मात्र तो कलेक्शन करतोय. आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, फक्त 9 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरचा सामना असेल वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध श्री मीनाक्षी कांदळी. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. हो, वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाचा सुद्धा आपण जर इतिहास जर पाहिला जे तर मागील याच ठिकाणी 2019-20 मध्ये जय गणेश चषकामध्ये त्या संघाने क्वालिफाय केलं होतं. आणि तंत्र 5 वर्ष मात्र कुठली ट्रॉफी त्यांनी जिंकली नव्हती. परंतु या 17मध्ये आम्ही वांद्रेकर चषकामध्ये तो त्यांनी कारनामा केला आणि अखेर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी पटकावली. आणि जरूर मी त्यांची त्यावेळी चर्चा केली की त्यांनी सांगितलं की तो दिवस आमच्यासाठी सोन्याहून पिवला होता आणि आनंदाचं वातावरण सध्या आमच्या खेम्यामध्ये आम्ही पाहतोय. भरपूर प्रतीक्षा करावी लागली त्यांना एखादी ट्रॉफी आपल्या घरी आणण्यासाठी. उपविजेते पदाची ट्रॉफी का असो ना, मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील भरपूर संघर्ष करावा लागतो. आजचा चौथा सामना असेल वाहुली आणि अल्फते बी या 2 संघांदरम्यान. त्याच्यानंतर 5वा सामना शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध कृष्णा 11 वारलीपाडा. सन्माननीय जगन्नाथजी खाठोळे आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय सुदामजी सांबरे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण जय गणेश चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, फिल्डिंग त्वरित लावायची आहे. आज आपल्याकडे वेळ नाहीये. जरूर अजूक संघ असाल तरी तुमच्यासाठी सुद्धा समान नियम असतील या स्पर्धेमध्ये, कारण तुम्ही 2 षटकांसाठी आतापर्यंत 11 मिनिटांचा वेळ इथे खर्च केलेला आहे. देखिए टाइमर सेट किया गया है और सभी को ध्यान रखना है, ज़्यादा वक्त यदि आप खर्च करते हो तो आपको पेनलाइज किया जाएगा. प्रशांत विषय प्लीज कोऑपरेट. खेल जारी रखना है. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए सार्थक. गेंदबाजी में परिवर्तन किया गया है. गेंदबाजी की शुरुआत की थी सुदर्शन काठोले ने, बढ़िया गेंदबाजी की. उसके बाद रोशन का ओवर भी गजब का रहा. स्लॉक स्विप करने का प्रयास, गेंद बल्ले पर ले नहीं पाए. अपील हो रही थी लेग बिफोर के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं. डॉट बॉल के साथ शुरुआत होती हुई एक और ओवर की. विनय काफी स्ट्रगल कर रहे हैं. विनय एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है और काफी दारोमदार भी रहता है. विनय गीते, आदेश गीते पर ज्यादा दारोमदार रहता है जब भी जय दुर्गा चिंपीपाड़ा टीम खेलती है. लेकिन अभी तक विनय ने बहुत डॉट गेंदें खेली है और कोई भी बाउंड्री उनके बैट से नहीं निकली है. सिर्फ 3 रन बनाए हैं. हो, निश्चितपणे कारण आतापर्यंत पाहिलं तर 4 डॉट चेंडू जो खेळला आहे, एकही कॉन्फिडन्स वाढवणारा फटका त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेला नाहीये. हो, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट चेंडूच्या हाताळणी, जबरदस्त चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज सार्थक. टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद थी और बहुत अधिक जगह नहीं थी. स्क्वायर कट करने का प्रयास जरूर हुआ लेकिन संपर्क नहीं बना पाया गेंद और बल्ले के बीच में. विनय गीते. स्कोर रुका हुआ है 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. अगली गेंद लेकर गेंदबाज सार्थक. इस बार फुलर लेंथ और फिर से बीट किया. एक और खूबसूरत गेंद. कमाल की गेंदबाजी. आणि याच्या या ओव्हरमध्ये आता मात्र खेळपट्टीवरती फलंदाज आहे की नाही हा प्रश्न आता पडलाय. कारण लागोपाठ 3 चेंडू पहा, सार्थकने चेंडूला डिलिव्हर केला आणि कलेक्शन केलं विकेट किपर प्रशांत विशेनं. बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू इथे मात्र हाताळलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी, धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद, फक्त 9. फुटवर्क देखने को नहीं मिल रहा है कहीं ना कहीं बल्लेबाजी में विनय गीते द्वारा. इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद अब की बार कट करने में कामयाब और गैप ढूंढा है. गेंद जा रही है डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. पहा, विनय सांगतो की आता मात्र भरपूर झाली रणबंदी. आता मात्र मला धावा जोडावा लागतील, अन्यथा माझ्या किल्लीवरती प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि अखेर त्याच्या बॅटमधून मात्र हा पहिला चौकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. आणि या डबल फिगरमध्ये आता मात्र आकडा आपण पाहतोय 13. यानंतर श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघासमोर चांगली लढत असेल या पुढची. दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. नाणेफेकीसाठी संघाकडे विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. हमारे साथ ऑनलाइन भोकरी के उप सरपंच उमेश कतोरे साहब भी जुड़े हुए हैं. अंकुश के लिए उन्होंने इनाम रखा है कैच के लिए. 500 रुपयों का इनाम है. यहाँ पर अपील और आउट. लेग बिफोर विकेट. फुलर लेन की गेंद थी. स्वीप करने का प्रयास किया, पूरी तरह से चूक गए विनय गीते और आखिरकार आउट होकर पेविलियन में लौटते हुए. स्टँडच्या मधोमध पकडला गेला.
आणि योग्य निर्णय पंच गोकुळ पाटील सरांचा आपण पाहिला आणि अखेर 3 धक्के आतापर्यंत लागले गेले टीम जय दुर्गा सिंबीपाडा संघाला आणि ज्या खेळाडूची आपण चर्चा सुरू ठेवली होती अखेर आदेशला आता मात्र मैदानामध्ये यावं लागलं कारण कुठेतरी हे संघ पिछाडेवरती आहे कारण तिसरा षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर समाप्तीच्या वाटेवरती सुरू आहे आणि फक्त धावफलक्यावरती पाहतोय आपण 13. 5वें नंबर पर आए हैं बल्लेबाजी के लिए आदेश गीते, जो कि एक सीनियर खिलाड़ी है और कहीं ना कहीं थोड़ा और ऊपर भी शायद आ सकते थे, जिम्मेदारी उनके कंधों पर हमेशा रहती है। लेकिन चलिए अब 5वें नंबर पर आए हैं। कुल मिलाकर 13 गेंदें पारी में शेष है। यहाँ से एक सम्मानजनक टोटल की तरफ लेकर जाने का प्रयास करना होगा आदेश गीते को। सार्थक दाहिने से ओवर द विकेट, बढ़िया गेंद, एक और शानदार यॉर्कर, उसको डिग आउट किया है, कवर्स में खेल दिया है, सिंगल मिलेगा और इसके साथ ही एक और सफल ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है केवल 14 रन, 3 विकेटों के नुकसान पर जय दुर्गा स्पोर्ट चिंबीपाड़ा। पहा पहिल्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये सुदर्शननं 4 धावा खर्च केला, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये रोशननं 5 धावा खर्च केला, विकेट प्राप्त केले होते 2 आणि नॉन पॉवर प्लेमध्ये सार्थकनं 1 षटकाचा स्पेल हाताळला, धावा खर्च केल्या 5, विकेट्स प्राप्त केला 1. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी तिन्ही गोलंदाजीने मात्र इथे हाताळलेली आहे आणि आता मात्र चौथ्या षटकासाठी आय थिंक पुन्हा रोशनचा इथे वापर केला जातोय आणि 5 सुदर्शन मात्र त्याला कानमंत्र देतोय आणि आमचे सहकारी समालोचक आमचे गुरुवर्य गणेश गायकवाड सर यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण जय गणेश चषकामध्ये हार्दिक स्वागत. आणि जेव्हा जेव्हा जय गणेश चषक आपण पाहतोय त्यामध्ये मी मित्र म्हणेन की गायकवाड सर एक प्रमुख घटक असतात अजय. जी हाँ, शुरुआत से ही इस टूर्नामेंट के साथ जुड़े हुए हैं गणेश गायकवाड़ सर। सर आपका हार्दिक स्वागत है चौथे दिन के खेल में। समय का ख्याल रखें प्लीज, 2 ओवर्स का खेल अभी भी बचा हुआ है इस पारी में। बल्लेबाजी काफी निराशाजनक रही है जय दुर्गा चिंबीपाड़ा टीम की, लेकिन गेंदबाजी उतनी ही बेहतरीन रही है जय गणेश वाफाले ए टीम की। आज के पहले मैच में वाफाले सी टीम ने जीत दर्ज की, एएन स्पोर्ट्स वाफाले टीम को मात दी। परंतु अजय जरूर पहिला सामना जर पाहिला तर एएन स्पोर्ट मात्र पराभूत झाला, परंतु त्यांची जर्सी अगदी पोपटी कलरची होती, परंतु बिरबल विषयाने पहा लगेचच मात्र ती जर्सी चेंज केली आणि व्हाईट जर्सी आपल्या अंगावरती परिधान केली. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? पार्टी बदल दी। म्हणजे ते सांगतात की आता मात्र आम्ही जय गणेश वापाले संघाचे समर्थक आहोत. जी हाँ, जय गणेश वाफाले ए टीम से ज्यादा उम्मीदें हैं। वाफाले बी टीम ने तो बेहतरीन प्रदर्शन किया है इस टूर्नामेंट में, वाफाले सी टीम ने भी अच्छा प्रदर्शन किया है, तो उसको देखते हुए थोड़ा दबाव वाफाले ए टीम पर भी है। लेकिन शुरुआत अच्छी की है, इस बार गेंद का पीछा किया और जोरदार पंच, गेंद जा रही है डीप कवर में, सतीश गेंद पर पहुंचते हुए, और इसी बीच मौका था बैट्समैन आदेश के पास 2 रन पूरे करने का। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल परगा टेनिस क्रिकेटचे विद्यमान युवा अध्यक्ष सन्माननीय राहुलजी चिंदे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत, वेलकम. आणि मित्रांनो तुम्हाला याच सीझनमध्ये राहुलजी चिंदेची मोठी स्पर्धा पार आपलेली डे नाईटचं त्या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे. जशी डेट आमच्याकडे येईल जरूर ती डेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यांचं करूया आपण जय गणेश चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोशन दाहिने से ओवर द विकेट, इस बार स्वीप कर दिया है, एक और अच्छा शॉट, लेकिन फील्डर है बाउंड्री पर डीप मिड विकेट की दिशा में, और फिर से 2 के लिए पलट चुके हैं। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स, थोड़ा दिशाहीन थ्रो था। अच्छी बैटिंग करते हुए आदेश गीते समझ रहे हैं कि हर गेंद पर कुछ ना कुछ रन्स बनाने होंगे, क्योंकि पहले 3 ओवर्स में डॉट गेंदें ज्यादा रही थी, विकेटें भी गिरती रही थी, जिस वजह से ज्यादा रन्स बल्लेबाज नहीं बना पाए। परंतु या ओव्हरमध्ये पहा 2 चेंडू आतापर्यंत हाताला गेले, दोन्ही चेंडूवरती दुहेरीचा आकडा आपण पाहिला. जर अशा रीती जर धाबा तुम्ही जोडल्या तरी सुद्धा एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकता आणि ते कार्य सध्या आपण करताना पाहतोय फलंदाज आदेश गीतेला. अच्छा कॉन्टेस्ट है रोशन के सामने आदेश, ओ बढ़िया गेंद, पूरी लंबाई की गेंद अपील हो रही है लेग बिफोर के लिए, लेकिन इस दफा अंपायर की सहमति नहीं। काफी विश्वसनीय नजर आ रहे थे वहां पर हालांकि गेंदबाज, लेकिन अंपायर बताते हुए कि इंपैक्ट जो है वो ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर है। जी हाँ, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर खेल रहे थे बल्लेबाज, ऑन साइड में खेलने की कोशिश की थी। अच्छा निर्णय अंपायर शकील कोट्टी का। जबरदस्त पंचांची भूमिका आपण पाहत होतो स्पर्धेमध्ये. पंच शकील कोटी, पंच गोकुळ पाटील सर, पंच शानू कुरेशी आणि पंच स्वप्नील पाटील यांना आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. रोशन पुन्हा एकदा ओर्थ विकेटने मार्गस्थ होतोय. ओ बागपुटला गेले, पंच केला, डीप मध्ये कुठला फिल्डर नाही, चेंडू चाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा क्लास आहे आदेश गीतेचा, येतोय चौकार.
हुआ 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। प्रयत्न चांगले होते सारंग काटोलीचे, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर हा झेल होता आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी 2 धाबा घेण्याची संधी मिळाली. फलंदाज आदेश गीतेला, आदेश चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या मूड मध्ये आहे, कारण आतापर्यंत तिसऱ्यांदा त्यांनी दुहेरी धाव पूर्ण केली. 11 पर बैटिंग करते हुए आदेश कठिन परिस्थितियों में एक अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए यहां पर छोटी बैकलिप का इस्तेमाल करना चाहते थे, चूक गए और आउट, लेग बिफोर विकेट। आखिरकार ये बैटल जो चल रहा था आदेश गीते और रोशन के बीच में, उसको जीत लिया है रोशन ने। जबरदस्त धारदार गेंदबाजी रोशन द्वारा 2 ओवर में 3 सफलताएं प्राप्त की और केवल 15 रन खर्च किए, उनका सफल स्पेल समाप्त हुआ। ये देखिए इस तरह से आउट हुए। आदेश सिंगल के लिए जाना चाहते थे, लेकिन ये टू क्रशर थी और बिल्कुल स्टंप्स के सामने थे। सही फैसला अंपायर का, अंपायरिंग बहुत ही बढ़िया रही है। आणि अजय तसंही जर पाहिलं तर एक्झॅक्टली रोशन विषय सातत्याने बिरबल विषय यांच्याकडे मात्र जरूर त्यांची कानमंत्र घेतोय, कारण त्यांचे ते सुपुत्र आहेत. ये देखिए इससे पहले भी एक अपील हुई थी जिसको अंपायर ने ठुकराया था, वो इम्पैक्ट ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर था, और ये गेंद जिस पर विकेट मिला, अंतिम गेंद थी रोशन के स्पेल की। क्या कमाल का टेलीकास्ट है प्रिंस मूवीज का, द किंग ऑफ टेलीकास्ट। निश्चितपणे पूर्णपणे इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला देण्याचा त्यांचा प्रयत्न आणि जबरदस्त इथे कामगिरी त्यांची आपण पाहत आहोत. जबरदस्त कॅमेरा वर्क आणि सध्या आमच्या सोबतीला आहेत मिस्टर प्रथमेश पाटील. शेवटचं षटक आहे पहिल्या डावातील संकेत आलाय. धावसंख्या धावफलकावधी पाहिलं तर एक्झॅक्टली 4 गडी बाद 24. चिडीला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केतनने केला, परंतु अखेर सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. दरम्यान या स्पर्धेला आणि जयदुर्गा चिंबेपाडा संघाला सुनील भांगरे याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत, परंतु सध्या तरी ऑल इज वेल नाहीये. मात्र 5 गेंदें अब पारी में शेष है। पिछले ओवर में कुछ रन्स जरूर आए, 10 रन आए थे, लेकिन आखिरी गेंद पर महत्वपूर्ण सफलता प्राप्त की रोशन ने। स्ट्राइक के समय विशाल के पास, विशाल को खेलने होंगे कुछ विशाल शॉट्स, लेकिन बेहतरीन परफेक्ट यॉर्कर और क्लीन बोल्ड। आणि सन्माननीय मिलिंदजी विषय यांचे ते शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. हा जयदुर्गा स्पोर्ट चिंबेपाडा संघाने अजय आतापर्यंत फक्त एका क्षेत्रामध्ये आपण जर पाहिले तर विजय प्राप्त केलाय, तो म्हणजे या नाणेफेकी त्यांनी जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला, परंतु हवी तशी मात्र कामगिरी या पहिल्या डावामध्ये त्यांच्या वतीने मात्र पाहायला मिळत नाहीये. याचं कारण गोलंदाजी धारदार झाली. इथे मात्र 5 चेंडूवरती कुठल्याही प्रकारे लक्ष केंद्रित नव्हतं, फक्त या ठिकाणी ऑनसेला ड्राईव्ह करायचा या उद्देशाने तो फटका खेळला गेला आणि अखेर डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. बेहद शानदार गेंदबाजी, सुदर्शन काठोले, रोशन, सार्थक और अब संकेत भी अपना सिक्का जमाते हुए इस मैच में। मात्र 3 गेंदों का खेल पारी में शेष। सन्माननीय शरदजी विषय यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. हो पुन्हा पाहू शकाल पंताकडे लाऊड अपील, हाऊस दॅट फिंगर अप आणि फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने अजून एक बाद होत असताना गणेश वाफाले ए टीम को, और ये टीम की ए क्वालिटी की गेंदबाजी देखने को मिल रही है। नए बैट्समैन दुर्गेश नंबर 8 पर आए हैं, ये भी जड़ में थी लेकिन अच्छा ड्राइव गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में। फील्डर मौजूद है वहां पर सतीश के रूप में, सिर्फ 1 रन लेने का अवसर। लो स्कोरिंग मुकाबला, अब केवल 1 गेंद बची है, रन संख्या मात्र 26, 2 विकेट चटका चुके हैं संकेत इस ओवर में।
पूर्णपणे निराशजनक कामगिरी आपल्याला जयदुर्गा स्पोर्ट चिंबेपाडा संघाची इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला विनयने सुद्धा भरपूर स्ट्रगल केला. तब्बल 10 चेंडू आय थिंक त्यांनी डॉट फेस केले. हो दांडी गोल शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेटचा पतन. केतन भांगरेची मात्र त्या ठिकाणी खेळी संपन्न झाली आणि अखेर पहिल्या डावात सुद्धा खेळ संपन्न झालेला. संकेतनं 5 लाख ओव्हरमध्ये 2 धावा फक्त खर्च केल्या, विकेट प्राप्त केले 3. म्हणजे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 गडीबाद 26 आणि विजयासाठी जयगणेश वाफले ए संघाला 27 धावांची आवश्यकता. जरूर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरा सामना वेताळ स्पोर्ट दलेपाडा विपक्ष श्री मीनाक्षी स्पोर्ट कानली या दोन संघादरम्यान आपण पुढील सामना पाहणार आहोत. आणि सन्माननीय अरुणजी विषय जरूर टॉस बॉक्समध्ये जात आहेत. माननीय श्री शरद विशे साहेब आणि अरुण विशे साहेब या आमच्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या पुढील सामन्याची नाणेफेक संपन्न करणार आहोत. के स्क्वेअर आणि एस के कंपनी टॉस बॉक्समध्ये दोन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. कॅप्टन त्वरित यायचं आहे. आपण श्री मीनाक्षी कांदळी टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा टीमचे कॅप्टन आपल्याला त्वरित यायचं आहे. दळेपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. चला तर दळेपाडा टीमचे कॅप्टन देखील पोहोचतायत. दोन्ही कॅप्टनचं देखील सहर्ष स्वागत. टॉस कॉइन एका बाजूला वर्ल्ड कप ऑफ पीटीसी अर्थात जय गणेश चषक आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे प्रणेते एस के संदीपजी काठोळे साहेबांची प्रतिमा आहे. कांदळी टीमचे कॅप्टन कॉल देतील. द वर्ल्ड कप ऑफ पीटीसी परंतु आलेला आहे एस के. टॉस जिंकलेला आहे दळेपाडा टीमनं. टॉस विनिंग कॅप्टनला आपण संकेत निरंजन यांच्याकडून लाभलेलं शीतपेय देऊयात. अरुणजी विषय यांच्या शुभ असते. मान्यवरांचे आभार. दळेपाडा संघाने टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंग. पडग्याचं विश्वचषक म्हणून आपण या स्पर्धेकडे सातत्याने पाहत आहोत आणि तशा प्रकारचं आयोजन देखील असतंय. कसं वाटतं इथे आल्यानंतर आणि तुमच्या टीम बद्दल काय सांगाल? काय अपेक्षा घेऊन आलेले आहात? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली धन्यवाद. कुठले खेळाडू आहेत जे जास्त चांगली कामगिरी करतील असं वाटतंय किंवा या हंगामामध्ये त्यांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे? विवेक आहे, प्रशांत आहे, निशांत आहे, भावेश आहे आणि मी स्वतः. येस, कॅप्टनकडून तर अपेक्षा असतातच. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. कांदळी संघ प्रथम बॅटिंग करायची आहे. साधारणतः काय माइंडसेट असणार आहे? किती स्कोअरपर्यंत जाण्याचा मानस राहील? माइंडसेट बघायला गेलं तर 5 ओव्हरची टुर्नामेंट आहे, तर जास्तीत जास्त या पिचवर बॅटिंग लाईन खूप बघायला भेटते, तर आम्ही 70+ जाण्याचा प्रयत्न करू. बघा, तुम्ही देखील चांगल्या स्पर्धांचं आयोजन करत आलेले आहात. स्वतः राहुलजी चंदे आहेत जे पीटीसी अध्यक्ष देखील आहेत. पण ह्या स्पर्धेविषयी काय वाटते, काय सांगाल एकूणच? PTCचं क्रिकेट बघायला जर गेले ना तर मागच्या 2 वर्षापासून खूप वरपर्यंत पोहोचलेलं आहे आणि अध्यक्षपदावर जर बघितलं तर राहुल चंदे आणि सगळेच टीम जर बघितलं PTCमध्ये तर चांगलं आयोजन करतात आणि वापाले संघाची जर बघितलं आपण आयोजन तर खूपच चांगलं आहे. आणि काय वाटतं मयूर जे आहेत त्यांच्याकडून किती अपेक्षा असणार आहेत? सातत्याने सर्व ग्रुपचा आमच्या मयूरवर खूप अपेक्षा असते आणि जेव्हा जेव्हा तो बाहेर खेळायला जातो त्यावेळेस पोरंसुद्धा 2-2, 3-3 वाजेपर्यंत नाईट मॅच बघत असतात आणि त्याच्याकडून खूपच अपेक्षा आहे की चांगलं खेळावं आणि आपण यावर्षी कुठेतरी बॅक फुटला राहिलो आहे, तर फायनल फेरीमध्ये जाताना बाद होतोय. या आपल्या टुर्नामेंटला आपल्याला फायनल फेरी जायचं आहे. निश्चितच शुभेच्छा असतील. तर टॉस झालेला आहे, टॉस जिंकला तो म्हणजेच दळेपाडा टीमच्या कॅप्टननं त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कांदळी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात गणेश गायकवाड सरांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय करत. तत्पुरते आपण एक या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. पाटगा टेनिस क्रिकेटचे युवा अध्यक्ष या सन्माननीय राहुलजी चिंदे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी या स्पर्धेचे जनक संदीपजी काटोले साहेबांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करा. सन्मान्य विष्णूजी चिंदे साहेबांचे सुपुत्र आणि समाजामध्ये सुद्धा चांगलं नाव लौकिक करतायत राहुलजी चिंदे आणि युवा अध्यक्ष आहेत परगा टेनिस क्रिकेटचे. त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करतोय आणि त्यांचा संघ तुम्हाला मित्रांनो या सामन्यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. श्री मीनाक्षी स्पोर्ट कानली
जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे दोन्ही सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर आणि त्याचे सोबतीला असतील आदित्य जाधव. धन्यवाद योगेश. दरम्यान आणखी एक सन्मानाकडे आपण हा धन्यवाद गायकवाड सर. शरदजी विषय साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झाले आहेत. मी अरुणजी विषयांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या सन्मान इथे संपन्न करा. शरदजी विषयांना आपण इथे सन्मानित करतोय. अरुण विषयांच्या शुभ असत्या सन्मान. प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो मान देत आहोत या स्पर्धेमध्ये. हीच आपली या स्पर्धेची ओळख आहे, हीच आपली संपत्ती आहे असं म्हणू शकतोय. आणि ही संस्कृती, भारतीय संस्कृती आपण जपतो या स्पर्धेच्या वतीनं. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती या स्पर्धेमध्ये यांचं मौलिक योगदान राहिलेलं आहे. आदरणीय सन्माननीय विलासजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या सोबतीला आमचे सहकारी घागस दादा यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. दोन्ही मान्यवरांचं जय गणेश चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. दरम्यान पहिला चेंडू पंच गोकुळदास पाटील आहेत त्या ठिकाणी. मला वाटतं उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू होता. स्वाभाविकपणे पंचांचा इशारा वाईट येतोय. अवांतर धावेनं खातं खोललं जातंय आदित्य. यस वाइड के मदद के साथ स्कोर कार्ड पर रन बनते हुए एक्स्ट्रा के मदद के साथ जय गणेश वाफाले ए का खाता खुलता हुआ. लक्ष्य 27 रनों का है. आगे बढ़ के ड्राइव करने की कोशिश लेकिन कैच छूटा है एक्स्ट्रा कवर पर, लेकिन एक रन इस बीच पूरा करते हुए सिंगल के मदद के साथ प्रशांत विशी का खाता खुलता हुआ. टीम का स्कोर जहां पूछा अब 2 पर. मौका था वहां पर खिलाड़ी के पास कैच लपकने का, लेकिन आखिरी मोमेंट पर गेंद हाथ से निकल गई और प्रशांत को जीवनदान मिलता हुआ. निश्चितपणे हा झेल घेण्याची गरज होती, कारण क्रिकेटमध्ये म्हणतात ते पकडा कॅच जिंका मॅच या मंत्राचा विसर पडतो. तळेपाडा संघाची आपण कामगिरी पाहिली तर 20-25 वर्ष मागे गेल्यानंतर अतिशय जबरदस्त कामगिरी करणारा संघ होता. विशेष करून मंचावरती रवींद्र भोईर आहे, त्याचाही अटॅक आपण पाहिला तर खूप छान असा अटॅक होता. विलास पाटील साहेब यांचे काकाश्री खेळायचे, त्यांचे मोठे बंधूही खेळायचे आणि खूप छान क्रिकेट आम्हाला तळेपाडा संघाकडनं पाहायला मिळायचा. दरम्यान आता अगदी काल परवा आपण पाहिलं तर हा संघ वांद्रे येथील अंतिम फेरीमध्ये खेळताना पाहिलेला. दरम्यान पुढचा चेंडू एक खोलवर टप्प्याचा चेंडू फिरकावला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात. एका टप्प्याच्या साह्यानं कैलासवासी सुभाष रामचंद्र काठोळे स्टँडला सलामी देणारा दणदणीत चौकार. तेजस गोरले की तरफ से सतीश काठोले को हर सिक्सर के लिए 200 रुपए का कैश प्राइज है. शेअर मार्केट सकाळीच गरम झाले आदित्य. यस, पहले मैच से हम देख रहे गायकवाड़ सर जिस तरह से शेयर मार्केट गरम हुआ था. विकेट हैट्रिक के लिए 51,000 का इनाम लगाया था. ऑन साइड में खेल दिया. पहले बाउंस पर विनय गीते की बढ़िया फील्डिंग, लेकिन एक रन पूरा करते हुए सतीश. निश्चितपणे आपण पाहिलं तर माझा चेंडू शरीराला लागलेला आहे विनयच्या. मिड विकेटच्या क्षेत्राकडे हा चांगला फटका खेळला गेला होता, तिथं फंबलिंग झाली आणि विनयला हा मात्र चेंडू लागला. काल सुद्धा आपण पाहिलं तर एका खेळाडूला चेंडू लागला होता. आयोजकांची भूमिका नेहमीच राहील अशी की आपण आपली काळजी घ्यायची आहे, कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. मात्र असं असताना मैदानावरती अशा पद्धतीनं घटना घडत असतात. दरम्यान लहुजी वेखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. वाफाळे गावात स्पर्धा असणं आणि तिथे दर्शक आणि पाहुण्यांची उपस्थिती नसणं असं कधी होणारच नाही. आणि येणारा प्रत्येक पाहुणा या ठिकाणी यथोचित त्यांचा मान सन्मान केला जातो, त्यांना सन्मानित केलं जातं, त्यांचा सत्कार केला जातो आणि नंतरच आपण पाहिलं अगदी तृप्तीचा ढेकर देत ज्या पद्धतीनं अतिथी तृप्त होत असतो त्या पद्धतीनं या ठिकाणी मान सन्मानाने पाहुण्यांना आम्ही सन्मानित करत असतो. तर पूर्णपणे पांढऱ्या वेशात लहुजी वेखंडे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पारमार्थिक व्यक्तिमत्व आहे. बैठकीचं आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांच्याकडनं कार्य घडतं आहे. समर्थांची जी बैठक आहे, जी बैठक आपण पाहतो गावागावामध्ये पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा जो संकल्प सर्व समर्थ स्वयंसेवकांनी घेतलेला आहे त्याला मात्र आपण त्या सर्व दास भक्तांना मानाचा सलाम आहे. कारण पर्यावरणाची हानी चालू आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करणं आज आपल्या सर्वांचं कर्तव्य बनलेलं आहे. कारण नवीन पिढीसाठी जर आपण पर्यावरणाचं जतन केलं नाही, वृक्षांचं जतन केलं नाही तर मात्र फार मोठी अडचण होणार आहे. उमेश कतोरे साहेब यांच्याकडनं
आपण जर पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी सन्माननीय अंकुश जाधव यांच्यासाठी पारितोषिक आहे. यस, अंकुश जाधव यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. उमेशजी कतोरे साहेब विद्यमान उपसरपंच भोकरी कोकाबाई या नावानं ते प्रसिद्ध आहेत. अगदी काल परवा जेव्हा दीपाली केदार मॅडम यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या ठिकाणी रायगडचा टायगर म्हणजेच आपण पाहिलं तर अजय गायकवाड आले होते. अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रामध्ये गायक आहेत. त्यांनी सुद्धा कोकाबाईंना पाहिल्याबरोबर त्यांचा सन्मान केला होता. दरम्यान निश्चितच एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अशाच पद्धतीच्या चेंडूंची गरज असेल ती दळेपाडा संघाला. दरम्यान दळेपाडा माफ करा चिमीपाडा संघासाठी, कारण दळेपाडा संघाला आपण पुढच्या सामन्यामध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. 7 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. प्रशांत खेळपट्टीवरती आहे. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं बंदुकीतून जशी गोळी निघते त्या पद्धतीनं चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, मात्र क्षेत्ररक्षकाला सुद्धा हा चेंडू अडवता आला नाही. सीमा रेषा पार चौकार. अकरा धावा धावफलकावरती चौकाराच्या जोरावरती डीजे AM. काय सजावट आहे, अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण त्यांची साऊंड सिस्टीम पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू एक स्लोअर चेंडू आणि या चेंडूला अचूक ओळखलं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न, सर्कल रेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेला, मात्र चुकीची फेकी आणि या चुकीला माफी नाही. अतिरिक्त रूपात आणखी एक धाव जोडली जाते. 13 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. विजयाचं जे लक्ष्य आहे ते 27 धावांचं म्हणजेच अर्ध लक्ष जवळजवळ पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. पहिलं षटक समाप्त झालेला आहे आणि लवकर सामना संपूर्ण, कारण आजच्या दिवसात आपण पाहिलात तर एक मॅच एक्स्ट्रा आहे. आणि खरं म्हणजे आम्हाला वाटत होतं की अमर स्पोर्ट कासरणे आणि BCC बोरिवली या संघाला आपण शनिवारी आमंत्रित करूया, परंतु ते शक्य नाहीये. रविवारी मात्र सकाळी 9 वाजता त्यांचा पहिला सामना आपण घेणार आहोत. त्यामुळे स्वाभाविकपणे 8:45 वाजता बरोबर 8:45 BCC बोरिवली आणि अमर स्पोर्ट कासणे या दोन्हीही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. आपली उपस्थिती फार महत्वाची, कारण शेवटचा दिवस आहे आणि हा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. सुपर 8 जे सर्वोत्तम 8 संघ असतील आणि कदाचित सुपर 8 चे जे सामने आहेत ते 6 षटकांचे आपल्या अनुभवाला मिळतील. आयोजक निर्णय घेणार आहेत, ही महत्वाची भूमिका राहील. मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर रंगमंचावरती सर्व आपल्याला कलाकार दिसत असतात. आपण एखादं नाटक पाहतो, एखादा चित्रपट पाहतो, पडद्यावरती कलाकार पाहतात, मात्र पडद्याच्या मागे सुद्धा मेहनत घेणारी कलाकार असतात. त्यापैकी या स्पर्धेसाठी सौरभ काठोळे यांचं मोलाचं योगदान आहे. पण हा पडद्यावरचा कलाकार नाहीये, तर पडद्याच्या मागे उभं राहून ही या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अतिशय मोलाची भूमिका पार पाडत असतो. तर सौरभ काठोळे, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपल्याला आभार मानता येणार नाही, कारण तू आमच्यातलाच एक घटक आहेस. दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज विनय. विनय घेते. पहिलं षटक हाताळलं होतं आदेशने, त्यानंतर आपण पाहतो विनय, दोघं बंधू आहेत. विनयला बॅटमधून आज काही विशेष करता आलेलं नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू फुल्लर लेन चेंडू होता, फुलटॉस चेंडू. हे आव्हान लिहिल्या स्वीकारलं. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मला वाटतं चेंडू धाडला जातोय आणि चौकार प्राप्त केला जातोय. 17 धावा धावफलकावरती. एका बाजूला सतीच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आणि एक एकेरी धाव, त्यावरती जर 9 धावा लागलेल्या आहेत. राहुल पाटोळे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे लाडके मामा आहेत ते. दरम्यान पुढचा चेंडू, एक मोठा प्रहार सतीश काटोळेच्या बॅटमधून, मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येणार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, अचूक झेल टिपतोय आणि सतीश काटोळे बाद होऊन तंबूत परततोय.
सदस्य राहिलेले आहेत, म्हणजे आताही विद्यमान सदस्य आहेत आणि यापूर्वीचाही त्यांनी एक टर्म पूर्ण केलेला आहे. अशा पद्धतीनं त्यांचं कार्य आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी मोलाची भूमिका शिल्पकार आहेत ते स्पर्धेचे कर्ते धर्ते आहेत. सतीश काटोळे बाद झाला, मात्र एक वेळ अशी होती कोणत्याही प्रकारचा गोलंदाज असो मैदानाच्या बाहेर प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकण्याची क्षमता या खेळाडूमध्ये होती आणि आताही आहे. मात्र प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक मोठा आघात करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटला स्पर्श करीत यष्टीरक्षकाला चकमा देत थर्डमॅनच्या क्षेत्राकडे गेला होता. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. धाव फलकावरती धावा धडकल्या आहेत 17. अजूनही 10 धावांची गरज आहे आणि चेंडू शेष आपण जर पाहिलं दुसरं षटक मार्गस्थ आहे, म्हणजेच 21 चेंडू अजूनही शेष आहेत. ही अतिशय जमेची बाजू आहे. पुढल्या सामन्यामध्ये आपण मीनाक्षी स्पोर्ट कांदळीला पाहणार आहोत. एक चांगला संघ. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू गॅप शोधण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक शोधला होता. त्या ठिकाणी चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडनं आणि यहाँ पर मौका भी दिया और चौका भी दिया. सॉन्ग आपण पाहतोय आपल्या मराठी संगीतामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत, ज्याच्यामध्ये भारूड, लावणी. तर भारूडच्या धर्तीवरती हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू, मिस टाइम फटका. चेंडू हवेत चढलेला आहे, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. केवळ एक धाव मिळते. एका धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा धडकतायत. 22 धावा, इथून 5 धावा अजूनही विजयासाठी कराव्या लागतील. ज्या पद्धतीनं काजळी संघानं कामगिरी केली होती आई एकविरा झोपडा येथील स्पर्धेमध्ये, ती अखंड जोगी होती. म्हणजे तो क्षण, ती वेळ आम्ही अजूनही विसरू शकत नाही. मात्र त्या मागची फार महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती मयूर जाधव यांची होती आणि याही ठिकाणी मयूर जाधव चमकणं फार गरजेचं आहे. अशीच भावना मला वाटतं त्यांच्या कर्णधारानं व्यक्त केली. कारण मयूरचा खेळ ते पाहत असतात. मयूरमध्ये जबरदस्त टॅलेंट आहे. मात्र क्रिकेट खेळ हा 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आहे. डावखुरा फलंदाज प्रशांत सामोरा जातोय. थोडासा स्लोवर चेंडू, चेंडूला ओळखलं आणि एका टप्प्याच्या साह्यानं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये धाडलं जातंय सीमा रेषा पार. आणखी एक खणखणीत चौकार. संघांना वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा, कारण आम्ही 5 षटकांचे जर सामने तुम्हाला खेळवण्याची संधी देतोय तर तुम्ही सुद्धा आम्हाला कोऑपरेट करणं फार गरजेचं आहे. आणि हे कोऑपरेशन असेल ते फक्त वेळेचं मागतोय आम्ही. तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा बाकी गोष्टी मागत नाहीत. तुम्ही फक्त आम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. तर दरम्यान एक धाव जोडायची आहे. सामोरा जातोय फलंदाज रुपेश सांबरे. यस, आणि या ठिकाणी पंचांकडे अपील केलं गेलं. मात्र रुपेश सांबरे वासिनला सराव करतायत. मगाशी कर्णधारांनी जेव्हा भावना व्यक्त केल्या होत्या, म्हटले सुदर्शन काटोळे होते, मी आणि रुपेश वासिनला सराव करतोय, त्यामुळे आम्हाला एकत्रित सराव करण्याचा अभाव आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली होती. रुपेशमध्ये जर आपण पाहिलं तर रुपेश हा सुद्धा या मैदानावरचा बेताज बादशाह आहे. अनेक मोठे फटके, अनेक मोठ्या इनिंग त्याने पाहिल्यात. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो फाईन लेगच्या क्षेत्राकडे जात होता. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय आदेश किती धाव घेतोय, झेल टिपतोय, आणखी एक बळी जातोय. खरं म्हणजे आयोजकांची भूमिका ही सामना लवकर संपवण्याची, एक धाव घ्यायची आहे, पण मोठा फटका खेळण्याचा रुपेशकडनं प्रयत्न झाला. मी तर म्हणेन हा प्रयत्न आतताईपणा होता, कारण तुम्ही आयोजकात एक हलका बॅटने जरी चेंडू आपण कुठेतरी ढकलून दिलं, एक धाव पूर्ण होणार आहे आणि वेळ वाचणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू
सार्थक आलेला आहे, जो गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्याला नेहमी पाहत आलोय. अतिशय जबरदस्त टॅलेंटेड गुणलेखक आहे सार्थक. पण मैदानावर कसा खेळतो पाहूया, कारण एकच धावेची गरज आहे. दरम्यान सार्थक, चांगला चेंडू, क्या बात आहे, परीक्षा आहे. म्हणजे मला वाटतं या ठिकाणी फलंदाजांना वाटत होतं आज मराठीचा पेपर आहे, सोप्पा पेपर आहे, आपण सतपणे समानार्थी शब्द आपण पाहिलं तर विरुद्धार्थी शब्द येतील, जोड्या लावायला येतील. पण इथं गणिताचा पेपर आहे आणि पेपर जरी आपण पाहिलात, पवन कथोरेला आता इथे खुमखुमी आले, षटकाराला 500 रुपये त्यांनी जाहीर केलेले आहेत. दरम्यान स्विच हिट, षटकार आहे का? षटकार आहे, यस. पवन कथोरे यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सार्थक, कम ऑन द स्टेज. पण मंचावरती सन्माननीय अतिथी यांचं आगमन झालेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत, एक डॅशिंग पर्सनॅलिटी, हसरं व्यक्तिमत्व, सतत हसत असतात. त्यांच्याकडे गेल्यानंतर कोणत्याही समस्यांचं निराकरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या आपण पाहिलं तर अतिशय विश्वास असणारं विश्वासू व्यक्तिमत्व. मी दरम्यान या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत विलाजी पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे माजी सभापती आहेत. सातत्यानं आम्ही बंधू बोलतो आम्ही त्यांना, आणि हे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढील आपण सन्मानाकडे जाणार आहोत. यानंतर या ठिकाणी दळेपाडे गावचे आमचे सन्माननीय अतिथी सुनीलजी घागस साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी सतीश काठोळे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सुनील घागस यांना आपण सन्मानित करायचं आहे. आणि हे सुद्धा व्यक्तिमत्व सुद्धा आपण पाहिलं तर योगेश पाटील यांच्यासाठी खूप मोलाची, जेव्हा जेव्हा विकास कामं सुरू असतात त्या ठिकाणी अतिशय बारीक लक्ष त्यांचं असतं. विशेष करून दळेपाड्यातले जेवढे रस्ते झाले, जे जे काही विकास कामे झालेली तिथे सुनील घागस खूप सुरेख रीतीनं आपलं बारीक लक्ष ठेवत असतात. तिसरा डोळा त्यांचा आपण पाहतोय. त्याच्यानंतर राहुल पाटोळे साहेब, आमचे लाडके मामाश्री, यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय बिरबल विशे साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते राहुल पाटोळे साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. डायनॅमिक पर्सनॅलिटी, देवळी गावचं व्यक्तिमत्व आहे, मात्र समस्त पडघा विभागामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे त्याच्या जोरावरती आपण पाहतोय पडगाव विभागाचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटोळे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह पवन कथोरे यांच्याकडनं सार्थकसाठी 500 रुपये प्रदान केले.